Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वप्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मूत्रमार्गाचे आजार, ज्याच्यामध्ये विशेष करून किडनी स्टोन ज्याला मूतखडे म्हटलं जातं, तसंच प्रोस्टेटचे आजार ज्याच्यामध्ये प्रोस्टेटची वाढ आहे किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर आहे. याच अनुषंगाने इतरही लघवीचे आजार ज्याच्यामध्ये लघवीमध्ये होणारं वारंवार इन्फेक्शन किंवा लघवी गळण्याचा प्रकार आहे ज्याला युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हटलं जातं. याच अनुषंगाने किडनी, ब्लॅडर, प्रोस्टेट कॅन्सरचे आजार आहेत आणि मूत्रमार्ग अवरोध म्हणजेच युरेथ्रल स्ट्रिक्चर यावरती असणाऱ्या नवीन लेझर उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट असणारे डॉक्टर हिमेश गांधी सरांकडनं. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर हिमेश गांधी सरांची. नमस्कार. डॉक्टर हिमेश गांधी सर हे रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक युरोलॉजिस्ट आहेत आणि सध्या ते विशेष करून हिलिंग अँड क्लिनिक मधले युरोलॉजी डिपार्टमेंटचे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. पण विशेष करून त्यांचे शोध निबंध आज जागतिक स्तरावरती प्रसिद्ध पावलेले आहेत आणि विविध प्रकारचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे. त्याच्यामधील काही अवॉर्ड्स मला जरूर सांगाविषयी वाटतात. विशेष करून एशियन रोबोटिक सर्जन्स काउन्सिलमध्ये त्यांना बेस्ट व्हिडिओ पोस्टर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे USA या ठिकाणी झालेल्या जागतिक परिषदेमध्ये त्यांना बेस्ट पोस्टर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. या व्यतिरिक्तही विविध प्रकारचे मानसन्मान त्यांना मिळालेले आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा हे ब्रीदवाक्य ठेवून आज हिलिंग अँड क्लिनिकमध्ये युरोलॉजी डिपार्टमेंट सातत्याने कार्यरत आहे, ज्यामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या मूत्रमार्गाच्या आजारांवरती आता मात करता येणं शक्य झालेलं आहे. सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वागत आपलं कार्यक्रमामध्ये. हिलिंग अँड क्लिनिक हे विशेष करून प्रोक्टॉलॉजी म्हणजे गुदमार्गाच्या आजारांवरती सर्वोत्तम उपचार देण्यासाठी प्रसिद्ध आहेच, पण आता या ठिकाणी मूत्रमार्गाच्या विकारांसाठी म्हणजेच लघवीच्या आजारांसाठी, ज्याच्यामध्ये किडनी स्टोन, प्रोस्टेट सारखे आजार आहेत, यासाठी सुद्धा सर्वोत्तम उपचार उपलब्ध झालेले आहेत. यासाठी सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आणि हे जे नवीन स्वरूपाचे उपचार आहेत हे आता सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर हिलिंग अँड क्लिनिकच्या माध्यमातून. तर माझा पहिला प्रश्न हाच आहे की हिलिंग अँड क्लिनिकमध्ये आपलं जे युरोलॉजी डिपार्टमेंट आहे या ठिकाणी कोणकोणत्या स्वरूपाचे आजारांचे उपचार होतात, काय सांगता येईल? जब यूरोलॉजी की बात करेंगे तो यूरोलॉजी में काफ़ी डिजीज़ रहते हैं, जिसमें प्रोस्टेट संबंधी, जिसमें कैंसर, नॉन कैंसरस, बिनाइन प्रोस्टेट जिसको बोलते हैं, सिमिलरली किडनी की प्रॉब्लम्स रहती है जिसमें स्टोन्स रहते हैं, जन्म से कुछ यूरिनरी ट्रैक्ट ब्लॉकेज रहता है, किडनी में ब्लॉकेज रहता है, या तो फिर किडनी कैंसर रहता है, फिर यूरिनरी ब्लैडर रहता है जिसमें स्टोन्स रहते हैं, कभी कभी ब्लैडर फंक्शन कॉम्प्रोमाइज़ रहता है, कभी कभी ब्लैडर में इन्फेक्शन रहता है और काफ़ी बार ब्लैडर में कैंसर हो सकता है. सिमिलरली टेस्टिकल्स रहती है जिसमें स्वेलिंग रहती है, जिसको हम लोग हाइड्रोसिल बोलते हैं. कभी कभी टेस्टिकुलर कैंसर्स भी रहते हैं, यंग पेशेंट में रहते हैं काफ़ी बार. और सिमिलरली जब स्त्री की बात करेंगे तो स्त्री में यूरिनरी प्रॉब्लम काफ़ी कॉमन रहता है, रिकरेंट यूरिनरी इन्फेक्शन रहता है, कभी कभी वजाइना प्रोलैप्स हो जाता है, यूट्रस कभी कभी प्रोलैप्स हो जाता है. तो ये सब संबंधी जो भी समस्याएं हैं उसका जो उपचार रहता है वो यहाँ पे हिलिंग एंड्स में अवेलेबल रहता है. मला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वप्रेक्षकांना आवर्जून सांगायचं वाटतं की हिलिंग अँड क्लिनिकचे फाउंडर आणि डायरेक्टर असणारे डॉक्टर अश्विन पोरवाल सरांनी आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या गुदमार्गाच्या आजारांसाठी आणि त्याचप्रमाणे हर्निया आहे, व्हेरिकोज वेन सारखे आजार आहेत, यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे अतिशय नवीन स्वरूपाचे उपचार जे अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी, प्रभावी आहेत, हे सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्याचं श्रेय हे डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना जातं. महाराष्ट्रामध्ये पहिली स्टार सर्जरी करण्याचा बहुमान हा डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना जातो. त्याच अनुषंगाने सर्वात जास्त स्वरूपाच्या पाईल्स किंवा मूळव्याधीवरचे उपचार करण्याचा बहुमान सुद्धा डॉक्टर अश्विन पोरवाल सरांनी मिळवलेला आहे. डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीबद्दल अनेकविध प्रकारचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेतच, पण मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांना प्राईड ऑफ पुणे अवॉर्ड आणि वैद्यकीय क्षेत्रातील दादासाहेब फाळके अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वप्रेक्षकांना सांगायचे की ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हिलिंग अँड क्लिनिकने विशेष करून व्हिडिओ कन्सल्टेशन म्हणजेच ऑनलाईन सल्ला उपलब्ध करून दिलेला आहे. आपण पुढील नंबरवरती त्यासाठी फोन करू शकता.
विशेष करून हिलिंग अँड क्लिनिक सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहेच, पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी गरजू रुग्णांना ट्रस्टद्वारे मदत केली जाते. विशेष करून मला सांगावंसं वाटतं की हिलिंग अँड क्लिनिक हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बरोबरीने देशात आणि परदेशातही सेवा देत आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुणे, मुंबई, त्याच अनुषंगाने आपल्याला ठाणे, वाशी, नाशिक, बेळगाव, कोल्हापूर आणि लातूर या ठिकाणी सेवा मिळणार आहे. विशेष करून पुण्यामध्ये 10हून अधिक शाखा आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये टिळक रोड, कोथरूड, बाणेर, वानवडी, पिंपरी चिंचवड, दिघी, चाकण, उंडरी, हिंजेवाडी, कात्रज सर्वत्र आपल्याला सेवा उपलब्ध आहे. पण याच्या पुढे जाऊन आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन आणि ऑनलाईन सल्ला ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विशेष करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपल्याला निराश होण्याची गरज नाही. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. मूत्रमार्गाचे आजार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मुतखडे हे येतातच, ज्याला किडनी स्टोनही म्हटलं जातं. आणि हे किडनी स्टोन बऱ्याचदा अडकून आपल्याला रात्री अपरात्री वेदना देतात, उठून आपल्याला डॉक्टरकडे धावायला लागतं आणि हे पुन्हा पुन्हा उद्भवतात सुद्धा. तर ह्यावरच्या उपचारांविषयी मार्गदर्शन घेण्याआधी सर्वप्रथम आम्हाला हे किडनी स्टोन का होतात, किडनी स्टोनचं निदान कसं केलं जातं आणि उपचारांची दिशा कशी ठरवली जाते हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. काय सांगता येईल? मोस्ट कॉमन जो तपासनी रहती है जिसको हम प्रीफर करते हैं वो है सोनोग्राफी. अगर कुछ स्टोन्स जो अल्ट्रासाउंड में पिकअप नहीं होते हैं और पेशेंट का बार बार सेम सिम्टम्स रहता है तो उसके लिए हम लोग सीटी स्कैन करवाते हैं. अगर किडनी में स्टोन है तो उसको हम लोग मोस्ट ऑफ द टाइम, अगर 1 सेंटीमीटर से कम स्टोन है तो उसको शॉक वेव थेरेपी बोलते हैं, जिसको हम लोग लिथोट्रिप्सी भी बोलते हैं. तो वो ओपीडी बेसिस सेटिंग में वो स्टोन को हम लोग पाउडर डस्ट कर सकते हैं. सिमिलरली अगर 2 सेंटीमीटर तक का स्टोन है तो हम लोग किडनी के अंदर एक दूरबीन, पतला सा वायर जैसा दूरबीन रहता है जिसको हम लोग फ्लेक्सिबल यूरेट्रोस्कोप बोलते हैं. तो वो यूरिन के ट्यूब से वो स्कोप डाल के किडनी के अंदर जाके उसको लेज़र से हम लोग पूरा पाउडर ब्रेक कर सकते हैं. काफ़ी बार हमारे पास पेशेंट आते हैं जिनके स्टोन किडनी में 5-6 सेंटीमीटर के साइज़ तक पहुंच चुके रहते हैं और उनको पता ही नहीं चलता है. तो वैसे कंडीशंस में देयर आर 2 ऑप्शन रहता है. एक तो ऑप्शन रहता है जिसको हम लोग PCNL बोलते हैं, जिसमें किडनी में हम लोग छोटा सा छेद बना के एक दूरबीन रहता है जिसको नेफ्रोस्कोप बोलते हैं. वो नेफ्रोस्कोप से किडनी के अंदर जाके हम लोग वो स्टोन को पूरा पाउडर करके बाहर निकाल सकते हैं. या तो दूसरा ऑप्शन रहता है आइदर लेप्रोस्कोपिक और रोबोटिक सर्जरी, जहाँ पे हम लोग बिना किडनी में होल बनाए पूरा का पूरा स्टोन 5-6 सेंटीमीटर का स्टोन है वो पूरा एक साथ निकाल सकते हैं. एक यंग पेशेंट आया था, एक यंग लड़का था जो किडनी में अराउंड मल्टीपल स्टोन्स थे, जिसके एक बड़ा स्टोन था जो 2 सेंटीमीटर का और बाकी 4-5 स्टोन छोटे छोटे थे जो 1-1 सेंटीमीटर के थे. जो टेक्नोलॉजी हमारे पास यहाँ हीलिंग हैंड्स में अवेलेबल है जिसको हम लोग बोलते हैं ECIRS. ECIRS का मतलब क्या रहता है कि हम पेशाब के रास्ते से पतला सा दूरबीन डाल के स्टोन को फोड़ सकते हैं. और वही सेटिंग में हमारे पास दूसरा एक इक्विपमेंट है जिसको मिनी पर्क बोलते हैं, जो एकदम मिनिएचराइज फॉर्म ऑफ PCNL रहता है, जहाँ पे जो होल का साइज़ है वो 16 या 18 तक हम लोग रिड्यूस कर सकते हैं. तो ये 2 टेक्नोलॉजी का कॉम्बिनेशन यूज़ करके वो बच्चे को हमने एक ही सिटिंग में विदिन 1-1.5 आवर में पूरा स्टोन क्लियरेंस कर दिया, जिसकी वजह से जो ऑपरेशन ड्यूरेशन है वो कम हो जाता है. ब्लीडिंग होता नहीं है क्योंकि होल का साइज़ रिड्यूस हो जाता है और ICU में पेशेंट को रखना नहीं पड़ता है. सो हीलिंग हैंड्स क्लिनिक इज़ वन ऑफ सच सेंटर्स के जहाँ पे all of the latest technology to deal with stone patients, whether pediatric एज के हो, एडल्ट हो, सीनियर एडल्ट्स हो, सब कैटेगरी के पेशेंट्स यहाँ पे हम लोग ट्रीट कर सकते हैं. मला किडनी स्टोनचा त्रास होता. मला डॉक्टर गांधी सरांच्यामुळं माझं किडनी स्टोनचं प्रॉब्लेम सगळा सॉल्व झाला आहे. नमस्कार, थँक्यू सो मच डॉक्टर गांधी. विशेष करून मला सांगावंसं वाटतं की हिलिंग अँड क्लिनिक हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बरोबरीने देशात आणि परदेशातही सेवा देत आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुणे, मुंबई, त्याच अनुषंगाने आपल्याला ठाणे, वाशी, नाशिक, बेळगाव, कोल्हापूर आणि लातूर या ठिकाणी सेवा मिळणार आहे. विशेष करून पुण्यामध्ये 10हून अधिक शाखा आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये टिळक रोड, कोथरूड, बाणेर, वानवडी, पिंपरी चिंचवड, दिघी, चाकण, उंडरी, हिंजेवाडी, कात्रज सर्वत्र आपल्याला सेवा उपलब्ध आहे. पण याच्या पुढे जाऊन आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन आणि ऑनलाईन सल्ला ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विशेष करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपल्याला निराश होण्याची गरज नाही. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्ये सुद्धा किडनी स्टोन बऱ्याच प्रमाणात आपल्याला आढळतात. तर त्यांची ट्रीटमेंट करत असताना एकंदरीतच कशा रीतीने उपचारांची दिशा ठरते आणि काही रुग्ण अनुभव आम्हाला सांगा. एक हाउसवाइफ महिला थी, गृहिणी जो हम बोलते हैं, और उनको दोनों किडनी में स्टोन्स थे और स्टोन्स की वजह से उनको सीवियर इन्फेक्शन रहता था, यूरिन में इन्फेक्शन रहता था, वजाइना में इन्फेक्शन रहता था. तो यहाँ पे हीलिंग हैंड्स क्लिनिक में वी हैव ग्रुप ऑफ डॉक्टर्स, वी हैव गायनेकोलॉजिस्ट, जो हम लोग साथ में मिल के वी मेक अ प्लान कि भाई ये फीमेल जो आए हैं उनको कैसे ट्रीट करना है. हीलिंग हैंड्स क्लिनिक गिव्स द अपॉर्चुनिटी कि एक कॉम्प्रिहेंसिव केयर हम दे पाए इन टर्म्स ऑफ ऑल कैटेगरी ऑफ पेशेंट्स इंक्लूडिंग फीमेल्स टू द लार्ज एक्सटेंट. और जितनी भी अपनी जो महिला बहनें हैं वो एक ही बार में उनके जो प्रॉब्लम्स रहते हैं, जैसे द थिंग्स विच आई डिस्क्राइब्ड, जो मैंने बताया आपको, तो वो सब एक ही रूफ के अंदर विद एडवांस टेक्नोलॉजी वी कैन ट्राई टू सॉल्व द प्रॉब्लम एंड वी कैन गिव द 100% सेटिस्फैक्शन टू द फीमेल्स विजिटिंग अस. मला बरेच वर्षापासून किडनी स्टोनचा त्रास होता, पण डॉक्टर गांधींमुळं माझे सगळे प्रश्न सॉल्व्ह झालेत. माझं किडनीचे प्रॉब्लेम सगळं मिटलाय आणि मी आता चांगली आहे आणि त्याबद्दल मी डॉक्टर गांधींचे आभार मानते. डॉक्टर हिमेश गांधी सर, मुतखडा किंवा किडनी स्टोनच्या बरोबरीने कुठला दुसरा सगळ्यात कॉमनली आढळणारा आजार असेल तर प्रोस्टेट ग्रंथीचा आजार, म्हणजेच प्रोस्टेटची वाढ. प्रोस्टेट ग्रंथी पुरुषांमध्येच असते, पण 40 नंतर 50 नंतर ह्या प्रोस्टेट ग्रंथीची वाढ व्हायला लागते आणि त्यामुळे लघवीचे आजार विशेष करून उत्पन्न होतात. कधी कधी प्रोस्टेटमध्ये कॅन्सरसारखी समस्या उद्भवू शकते. तर सर्वप्रथम प्रोस्टेट ग्रंथीविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोस्टेट वाढीची लक्षणं कोणती आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. काय सांगता येईल? तो प्रोस्टेट इज बेसिकली वन ग्लैंड, एक ग्रंथि है जो यूरिनरी ब्लैडर, जिसको हम पेशाब का थैली बोलते हैं या मूत्राशय बोलते हैं, उसके नीचे स्थित रहती है. और बेसिकली देखना जाए तो प्रोस्टेट एक ब्रिज की तरह काम करता है. पेनिस का यूरेथ्रा, जो पेनिस में ट्यूब रहती है पेशाब की, और ब्लैडर जो यूरिन स्टोर करता है, जहाँ किडनी से यूरिन नीचे आके कलेक्ट होता है. तो प्रोस्टेट फॉर्म्स अ ब्रिज. 80 साल की एज तक 80% लोगों को प्रोस्टेट का कोई ना कोई बीमारी ज़रूर होगा. दिस इज़ द फर्स्ट सिम्टम व्हाट द पेशेंट ब्रिंग्स टू अस कि भाई रात को जो फ्रीक्वेंसी है, यूरिन का फ्रीक्वेंसी है वो बढ़ गया है, पेशाब का धार कम होना शुरू हो गया है, बार बार जाना पड़ रहा है, दिन में भी मैं कंट्रोल नहीं कर पाता हूँ. अगर कंट्रोल करने गया तो पेशाब में एक जो पैंट में है वो 1-2 बूंद निकल आती है. सिमिलरली कभी कभी सर यूरिन में ब्लड आ जाता है. तो ये सब जो समस्या है वो प्रोस्टेट संबंधी हो सकती है और उसका डायग्नोसिस करना बहुत ज़रूरी है. हिलिंग अँड क्लिनिक हे विशेष करून प्रोक्टॉलॉजी म्हणजे गुदमार्गाच्या आजारांवरती सर्वोत्तम उपचार देण्यासाठी प्रसिद्ध आहेच, पण आता या ठिकाणी मूत्रमार्गाच्या विकारांसाठी म्हणजेच लघवीच्या आजारांसाठी, ज्याच्यामध्ये किडनी स्टोन, प्रोस्टेट सारखे आजार आहेत, यासाठी सुद्धा सर्वोत्तम उपचार उपलब्ध झालेले आहेत. प्रोस्टेटोमेगॅली म्हणजेच प्रोस्टेटची वाढ होऊन एखादा रुग्ण आपल्याकडे आला तर कशा रीतीने आपण त्याचं निदान करता किंवा इन्व्हेस्टिगेशन काय काय करता. एकदा निदान झालं प्रोस्टेटच्या वाढीचं तर मग उपचारांची दिशा कशी ठरते, काय सांगता येईल? जब पेशेंट हमारे पास आते हैं तो पहला चीज़ हम करते हैं वो है उनका एक PSA, उनका एक यूरिन फ्लो टेस्ट जिसको यूरोफ्लोमेट्री बोलते हैं, और एक अल्ट्रासाउंड जिसको सोनोग्राफी ऑफ द प्रोस्टेट बोलते हैं. तो ये 3 चीज़ बेसिक रहता है. यहाँ हीलिंग हैंड्स में भी हमने MIST प्रोग्राम लॉन्च किया हुआ है, जहाँ पे हम लोग एक टेक्नोलॉजी आता है जिसको बोलते हैं यूरोलिफ्ट. सो काफ़ी बार अभी काफ़ी पेपर्स में भी यूरोलिफ्ट का डिस्क्रिप्शन आते रहते हैं. तो बेसिकली व्हाट इट इज़, वहाँ पे हम लोग स्टेपलर्स यूज़ करके प्रोस्टेट की चैनल ओपन कर देते हैं, क्योंकि मेन विदाउट कटिंग, विदाउट बर्निंग, विदाउट एनी थर्मल डैमेज. उसका रीज़न है कि जो पेशेंट आते हैं उनको इमीडिएट सिम्टम रिलीफ मिलता है, उनका यूरिन फ्लो नॉर्मलाइज हो जाता है, एंड फ्रॉम नेक्स्ट डे द पेशेंट कैन सिमिलरली स्टार्ट इज नॉर्मल रूटीन. सो सिमिलरली जैसे मैं दूसरी एक टेक्नोलॉजी की बात कर रहा था जिसका नाम है रेज्यूम. सो रेज्यूम इज़ बेसिकली अ वाटर वेपर थेरापी, जिसमें जो प्रेशर कुकर का स्टीम रहता है एग्जैक्टली सेम एक गन रहता है जिसमें से स्टीम निकलता है, एंड दिस स्टीम
we inject inside the prostate. So prostate अगर 40 ग्राम का है तो चार शॉट्स ऑफ दैट स्टीम वी अप्लाई, और अगर 60 ग्राम का है तो 6 शॉट्स ऑफ दैट स्टीम वी अप्लाई. द प्रिंसिपल इज के जो स्टीम है उसके अंदर थर्मल एनर्जी है, और जब हम स्टीम प्रोस्टेट के सेल्स के ऊपर अप्लाई करते हैं तो वो देयर इज अ ट्रांसफर ऑफ एनर्जी. जो एनर्जी है प्रोस्टेट का सेल्स के ऊपर, वो एनर्जी ट्रांसफ़र हो जाता है, डिलीवर हो जाता है, और 3 महीने के बाद जो प्रोस्टेट रहता है वो पूरा डिसअपियर हो जाता है, ऑलमोस्ट मेल्ट अवे हो जाता है. सो दिस इज़ द एडेड एडवांटेज ऑफ हैविंग दिस टेक्नोलॉजी, वेयर कि ना तो इम्प्लांट्स वगैरह पुट कर अंदर प्रोस्टेट के अंदर हम लोग इंसर्ट कर रहे हैं, ना तो हम लोग कटिंग कर रहे हैं, ना तो पेशेंट को ब्लीडिंग होगा, ना तो पेशेंट को यूरिनरी इनकॉन्टिनेंस होगा, ना तो रिट्रोग्रेड इजैक्युलेशन होगा. एंड दिस इज रूटीनली डन एट हीलिंग हैंड्स क्लिनिक. प्रोस्टेट कॅन्सरचे निदान सर आपण कसं करतो आणि ह्यामध्ये काय काय उपचार आज उपलब्ध आहेत, काय सांगता येईल? Starting from the PSA, PHI evaluation, MRI of the prostate, biopsies of the prostate, and even to the extent of PET scan of the prostate. So once ये सब जो चीज़ कैंसर रिलेटेड जो टेस्ट है वो सब हो जाते हैं, देन इन आवर क्लिनिक वी प्लान अ कंप्लीट ट्रीटमेंट अप्रोच फॉर द पेशेंट, जिसमें डिपेंडिंग ऑन द स्टेज ऑफ प्रोस्टेट कैंसर वी ऑफर द ट्रीटमेंट. इट कैन बी either a focal therapy, either a robotic surgery, either can a combination of hormonal therapy, robotic surgery, or a radiation. So a complete solution is offered at our clinic for the patient coming for prostate cancer. प्रोस्टेटमध्ये कॅन्सर असल्याचं कळलं आणि मग ऑपरेशन करायचा निर्णय घ्यावा लागला. आज 1.5 वर्षानंतर मी 99.5 99% फिट आहे. मी आज रोज 1.5 तास व्यायाम करतो. मी रोज 15 मिनिटं सकाळी शंखनाद करतो, शंख वाजवतो, आणि मी आता स्वतःला एकदम मेडिकली फिट मानायला लागलेलो आहे. या अनुषंगाने डॉक्टर हिमेश गांधी सर, मला विचारायचे की आपण किडनी, ब्लॅडर, प्रोस्टेट कॅन्सरवरती नवीन स्वरूपाचे दुर्बीण उपचार करता, आणि एकंदरीतच जर का किडनी ट्यूमर किंवा किडनी कॅन्सर झाला तर त्याचं कसं निदान केलं जातं आणि कशा रीतीने उपचार केले जातात, काय सांगता येईल? जो हमारे सेटअप में जो फैसिलिटीज़ अवेलेबल है, जैसे रोबोटिक सर्जरीज है, लेप्रोस्कोपिक सर्जरीज है, तो किडनी सेविंग प्रोसीजर्स आर पॉसिबल, जहाँ पे हम लोग ट्यूमर कंटेनिंग पार्ट ऑफ द किडनी सिर्फ निकालते हैं और रेस्ट ऑफ द हेल्दी किडनी वो बचाते हैं. इंडिया में ब्लैडर कैंसर का जो इंसिडेंस है वो भी कंटिन्यूसली इंक्रीज हो रहा है. तो वी डू अ ऑफिस सिस्टोस्कोपी और चेक करते हैं पूरा ब्लैडर को कि कहाँ कहाँ कितने एरिया ऑफ द ब्लैडर में ग्रोथ है. जो ट्रीटमेंट रहता है काफ़ी सिंपल रहता है. यहाँ हमारे पास लेज़र रहता है, तो लेज़र वी कैन यूज़ एंड वी कैन रिमूव द कंप्लीट ट्यूमर, जिसको हम लोग बोलते हैं एंड ब्लॉक रिसेक्शन, जहाँ पे बिना ट्यूमर को छेड़े उसको पूरे ही ब्लैडर की सतह से हम लोग कट कर लेते हैं विद द हेल्प ऑफ लेज़र, और वो पूरा हम लोग चेकिंग के लिए भेज सकते हैं. सो दिस फैसिलिटीज़ आर अवेलेबल एट आवर सेंटर एंड वी ऑफन डू इट एट अ रूटीन बेसिस विथ एक्सलंट रिजल्ट्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हिलिंग अँड क्लिनिकमध्ये एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला गुदमार्गाचे विकार, त्याचप्रमाणे मूत्रमार्गाचे विकार, ह्या व्यतिरिक्त विविध स्वरूपाचे गुदमार्गाचे आणि मूत्रमार्गाचे कॅन्सर आहेत, ज्याच्यामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर आहेत, किडनी, ब्लॅडर, प्रोस्टेट कॅन्सर आहेत. यासाठी सर्वोत्तम उपचार उपलब्ध झालेले आहेतच, पण याच अनुषंगाने हार्निया, त्याचप्रमाणे व्हेरिकोज वेन आणि स्त्रीरोग, ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला मासिक पाळीचे आजार दिसतात, ज्याच्यामध्ये इंडोमेट्रियोसिस सारखी समस्या आहे, ॲडिनोमायोसिस सारखी समस्या आहे, किंवा त्याच अनुषंगाने फायब्रॉइड सारखी समस्या आहे, युटेराइन कॅन्सर्स आहेत स्त्रियांचे, ह्यासाठी आता सर्वोत्तम उपचार उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून पाइल्स फिशर्स फिस्टुला, ज्याला मूळव्याध भगंदर म्हटलं जातं, किंवा बद्धकोष्ठता, ज्याला कॉन्स्टिपेशन म्हटलं जातं, पायलोनिडल सायनस आहेत. फिस्टुलासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेतच, ज्याला भगंदर म्हटलं जातं, पण त्याच अनुषंगाने पाइल्स आणि फिशर्ससाठी सुद्धा नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, जे अतिशय सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे आहेत. म्हणजे कोणतेही साईड इफेक्ट न होता अतिशय सोप्या रीतीने आपल्याला उपचार घेता येणं शक्य आहे. आणि हिलिंग अँड क्लिनिक आता संपूर्ण महाराष्ट्राच्या बरोबरीने देशभरात आणि परदेशी सुद्धा आपली सेवा देत आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा गुदमार्गाचा, मूत्रमार्गाचा आजार असो, पण निराश होऊ नका. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे हिलिंग अँड क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर हिमेश गांधी सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन रचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.